घेतलाच नाही हे लोगो घेतलं का. मी प्रवीण माने, चेतन मोटर ILMCV DSM. आज आपल्याला तुम्हाला 12 अजुराची मी माहिती सांगत आहे. आता मी सुरुवातीपासून तुम्हाला माहिती सांगतो की टाटानं नवीन लॉन्च केलेले अजुरा हे नेम ब्रँड तुमचा अजुरा एकदम स्टायलिश केलेला आहे. नवीन लुक आलेला आहे, दमदार एकदम. अजुरा म्हणजे काय, ड्रायव्हरचं कोणतेही स्वप्न ह्याच्यात पूर्ण राहिलेलं, सगळं स्वप्न पूर्ण केलेलं. जी ड्रायव्हरला लागणारी गरजा आहेत त्या पूर्ण तुमच्या ह्या गाडीमध्ये होतात. या गाडीचा आता तुम्हाला हे तुम्हाला DRL लाईट दिलेलं आहे. या DRL लाईट मध्ये तुमचा उपयोग काय आहे की रात्रीच्या वेळेला तुम्हाला प्रकाश पडतोय चांगला आणि ड्रायव्हरच्या अरुंद रस्त्यातनं तुम्हाला गाडी नेता येईल इझी मध्ये. तुम्हाला लाईटचा जो वे आहे तुमचा पूर्ण फोकस मोठा होतोय, त्यामुळे रस्त्यावर तुम्हाला लाईटमुळे कुठली तक्रार येणार नाही आणि अरुंद रस्त्यात तुम्ही गाडी इझी जाऊ शकता. हायवेवर रोडला तुम्हाला कुठल्या लाईटची तक्रार येणार नाही आणि ह्याचा पुढच्या माणसाला कुठला त्रास होणार नाही. हे DRL लाईट कार सारखं तुम्हाला यूज केलेलं आहे. त्याबरोबर तुम्हाला इथं फोगलॅमची सोय केलेली आहे. त्याबरोबर स्टीलचं मडगार तुम्हाला यात केलेला आहे, स्टीलचं एक्स्ट्रा मडगार. हा शो सुद्धा तुम्हाला एकदम चेंज केलेला आहे. टाटाचा लोगो मोठा केलेला आहे. ह्यात तुम्हाला पाणी मारण्यासाठी स्प्रेचं सुद्धा आहे. वायपर आहे तुमचे, वायपरमुळे एकदम काच तुमची क्लीन होऊन आणि LPT शो केल्यामुळं तुमचा व्ह्यू फ्रंटचा एकदम मोठा तुम्हाला स्पेस एकदम क्लिअर कट दिसत आहे. त्यानंतर तुम्हाला आता इकडे हे तुमचे आरशाचे जे वेज आहेत, आरसा पूर्णपणे तुम्हाला पाठीमागची साईड वगैरे देतलेला आहे. हा पुढचा आरसा आहे. पुढच्या आरशामुळे तुम्हाला खालचा व्ह्यू साईडनं कोण यायला लागले हे पूर्णपणे दिसू शकते. त्यामुळे गाडी चालवायला तुम्हाला ड्रायव्हरला एकदम इझी व्ह्यू दिसतोय. इझी व्ह्यू दिसणार. आता हे टाटाचं तुमचं एपी म्हणजे फ्युएल इकॉनॉमी, ही तुम्हाला ह्या गाडीमध्ये जास्त मायलेजचं तुम्हाला जास्त पडू शकते. त्यात टाटानं आता हे 12 तुम्हाला फ्लिटेजची जी सोय केलेली आहे, या फ्लिटेजचा एवढा फायदा आहे की तुम्हाला घर बसल्या ड्रायव्हर काय करायला, कुठं चालवाय, गाडी कशी चालली, किती वेळा त्यांनी ब्रेक मारला, किती वेळा तुमचं RPM मध्ये कुठल्या चालले, परत तुमचा टर्न रॅश कसा मारला, मायलेज कुठं कमी पडलं, कशामुळे कमी पडलं, गाडी किती वेळा थांबली, परत तुम्हाला हे ट्रिपचं कॅल्क्युलेशन पूर्ण करता येते. ह्याचा फायदा भरपूर आहे. ड्रायव्हर चुकत असेल तर तुम्ही त्याला सांगू शकताय. आणि टाटा मोटर्स सुद्धा ह्याचं डायरेक्शन म्हणजे चेक करते, बाबा कुठे काय प्रॉब्लेम आला असतं. हे जर तुमचं GPS चालू असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट फोन करून लावू शकतात, बाबा इथं तुम्ही असं असं चुका लागलाय, इथं गाडी व्यवस्थित चालवा. त्याचबरोबर तुम्हाला हे फुटरेस्ट दिलेले आहेत नवीन स्टाईलचे. पाय इझी तुम्हाला वर चढता येईल ड्रायव्हरला. हे तुम्हाला स्विच चांगल्या दरवाजा उघडण्यासाठी दिलेला आहे एकदम. ह्याबरोबर हे फायबरचं तुम्हाला एकदम कव्हर हे केलेलं आहे. पण त्या टायरची साईज जी आहे, टायर तुम्हाला 8-25-20 टायर दिले. 8 बोल्टी टायर आहे, एकदम मजबूत एकदम हे. त्याबरोबर हे तुम्हाला पावसाळ्यात सुद्धा चांगले प्रकारचे मडगार्ड फ्लॅप दिलेले आहेत. साईड गार्ड, कुठलीही गाडी ऍक्सिडेंट मध्ये काही आत येऊ नये यासाठी तुम्हाला साईड गार्ड दिलेला आहे. हा तुम्हाला FP स्विच दिलाय बॅटरीला, म्हणजे ज्यावेळेला तुमची गाडी बंद असेल तर हा स्विच तुम्ही बंद केला तर तुमची बॅटरी खाणार नाही. हे ड्रायव्हर हे एअर क्लिनर आहे. हे वारंवार ज्यावेळेला तुम्हाला धूळ असेल तर हे साफ करण्यासाठी इझी तुम्हाला हे केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ऑइल लेवल बघण्यासाठी सकाळी सकाळी एकदम इझी दिलेलं आहे ड्रायव्हरला. त्यामुळे तुम्हाला ऑइलची लेवल हे बघता येईल, ऑइल किती आहे काय आहे तुम्हाला एकदम इझी बघू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला केबिन एकदम इझी करण्यासाठी हे दिलेलं आहे. इथला नट काढला तर तुमची केबिन इझी मध्ये एकटा माणूस हँडल करू शकते. त्याचबरोबर हे एअर क्लिनर सुद्धा पाठीमागे केलेलं आहे. हे इंजिनचं वर तुम्हाला कव्हर, टॅपिट कव्हर दिलेलं आहे. इंजिनला सुद्धा एकदम सुटसुटीत हवा जाऊन तुमची गरम होणार नाही, हे सुद्धा कंपनीने काळजी घेतलेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता जी फ्रेम आहे आपली अखंड चेसी आहे, इतर कोणत्याही गाडीपेक्षा तुम्हाला चेस अशी मिळणार नाही. 7 mm ची चेस आहे. स्टार्ट पासून एंड पर्यंत आपली चेस आहे. आपल्या चेसला कुठेही होल नाहीत. त्याबरोबर हा डेपचा टँक आहे. हा डेपचा टँक तुम्हाला 20 लिटरचा डेपचा टँक आहे. ह्यात तुम्हाला AdBlue असते. AdBlue म्हणजे डिझेलचं अमोनिया डिस्टिल वॉटर ह्याचं प्रमाण तुम्हाला युरिया म्हणतात त्याला. हा युरिया फक्त टाटाचाच टाकायचा. ह्याच्यात तुम्हाला पूर्वी पाणी वगैरे आत जात होतं, ते सुद्धा दक्षता कंपनीने केलेलं आहे. पूर्ण पॅकेट सील्ड केलेलं आहे. ह्यात तुम्हाला खाली जे तुम्हाला सपोर्ट बघताय, सपोर्ट इतर गाडीपेक्षा जास्त सपोर्ट आहेत. त्यामुळे तुमची ही जी बॉडी आहे ती इकडे तिकडे हलणार नाही. हे सुद्धा तुम्हाला सपोर्ट फार महत्वाचा सपोर्ट आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा तुम्हाला गार्ड दिलेला आहे. चिखलात वगैरे कुठे तुम्हाला पावसाचं पाणी आतून खराब होणार नाही पत्रा, ह्याची सुद्धा कंपनीने काळजी केली आहे. हब पण इतर गाडीपेक्षा आपले हब वगैरे मोठे आहेत सगळे. टायर सुद्धा तुम्हाला 8-25-20 दिलेला आहे. एकदम रॅडिल टायर आहे. रॅडिल टायर म्हणजे ह्याच्यात
तुमचं टायरचं जे रबर आहे एकदम चांगल्या पद्धतीचं वापरलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे जास्त तुमची लवचिकपणा आहे या टायर मध्ये, लाईफ तुम्हाला टायरचं चांगलं मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्टेपनीचं टायर सुद्धा दिलेलं आहे. स्टेपनी पण तुम्हाला, आणि ह्याच्या पाठीमागं तुम्हाला आता हे एलईडी लाईट दिलेले आहेत. पूर्वी साधी होती, आता एलईडी लाईट दिलेत. त्यामुळे तुम्हाला इंडिकेटर चांगले पाठीमागे दिसू येते. त्याचबरोबर सेन्सर तुम्हाला दिलेले आहेत. तर ज्यावेळेला तुम्ही बॅग घेताय त्यावेळेला तुम्हाला सेन्सर अलर्ट करतोय, भाऊ मागे तुमची किती पण जागा आहे. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला सेफ्टी आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे हँडल पाठीमागचं उघडं करायला, माल करायला द्याल. त्याबरोबर हे रेडियम तुम्हाला दिलेलं आहे की रिफ्लेक्टर, ज्यावेळेला तुम्हाला पाठीमागनं बाबा अंधार दिसू शकते ही गाडी आहे, हे कंपनी मार्फतच तुम्हाला रेडियम दिलेले आहेत. तिन्ही रेडियम कंपनीची मान्यता प्राप्त. त्यावर हे तुम्हाला साईडचा बार पाठीमागचा दिलेला आहे. पाठीमागचा बार ह्याच्यामुळे तुम्हाला मागणं कोण तर आलं तर ही गाडी हे करू शकणार नाही. स्टँडर्ड पद्धतीचं बार दिलेलं आहे. त्याबरोबर तुमची गाडी जर पंक्चर वगैरे झाली तर ह्यासाठी ही सुद्धा सोय आपण केलेली आहे. हे साईड गार्ड आहे, हा बघितला. हे पाठीमागे जर बघितला तुम्ही, पाठीमागे डिप्रेशन एकदम इतर गाडीपेक्षा मोठे डिप्रेशन दिलेलं आहे. त्या बेगर डिप्रेशन एक 160 लिटरची तुम्हाला हे 250 लिटरची टाकी तुम्हाला दिलेली डिझेलची. इतर गाडीपेक्षा हे व्हेजिटेबल आणि फ्रूट साठी गाडी वापरतात, त्यामुळे तुम्हाला 250 लिटरची डिझेलचा टँक कुठल्याही गाडीला नाही. हे ह्या 12 आजूरला गाडी दिलेला आहे. त्याचबरोबर अनेक राहिलेलं आहे तुम्हाला सांगायचं. ह्याची जी रुंदी आहे, ही रुंदी इतर गाडीपेक्षा भाजीपाला वापरण्यासाठी किंवा ट्रे तुमची बसावी 7.5 फूट रुंदी आहे ह्याची. हे पण तुम्हाला सांगायचं राहिलं. दुसरी गोष्ट, ह्याला सुद्धा साईड गार्ड आहे तुमचे, म्हणजे गाडी कुठलीही इथनं खाली जाऊ नये. ही एअर टँक आहे तुमचा, एअर टँक आहे. हे टायर तुमचं सांगितलेलं आहे. पॉज कर झालं सर. ही तुम्हाला किल्ल्या 2 टाटा मोटून 2 किल्ले आहेत. एक तुम्हाला बाबा घरी असावी किंवा फायनान्स मध्ये देण्यासाठी, एक तुम्हाला वापरासाठी स्वतः. हे तुम्हाला एकदम हँडल चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. हे तुम्हाला दरवाजामध्ये आत एकदम स्टायलिश तुम्हाला बॉटल होल्डर, किंवा हे जे काय डॅशबोर्ड आहे एकदम हँडल वगैरे चांगला आहे वर चढण्यासाठी. हे पायथा तुम्हाला वर ग्रिप देण्यासाठी आहे. हे इंडिकेटर तुम्हाला चांगले रात्रीच्या वेळेला दिसावे यासाठी तुम्हाला केलेलं आहे. दुसरी गोष्ट अनेक सांगायची राहिली, ह्या लेंथ मध्ये 12 आजुरामध्ये तुम्हाला 17 फूट, 20 फूट, 22 फूट आणि 24 फूट या बॉक्स मध्ये तुम्हाला अवेलेबल, म्हणजे तुमच्या मागणीनुसार ही गाडी तुम्हाला मिळू शकते. त्याचबरोबर ह्याचा व्हील बेस जो आहे 3520 mm चा व्हील बेस येतोय. पण दुसऱ्या गाडीला तुम्हाला 85-60 चा mm येतोय. आणि तिसरी जी गाडी आहे ती 49 व्हील बेस येते. आणि शेवटची गाडी आहे ती 53 व्हील बेस. असं तुम्हाला 4 व्हील बेस मध्ये ह्या गाड्या मिळणार आहेत. ह्याचबरोबर ह्या आता इंजिनची कॅपॅसिटी जी आहे एकदम स्टायलिश वर जाण्यासाठी तुम्हाला आता ही सीट जी दिलेली आहे, ही सीट तुम्ही वर खाली पुढे मागे तुमच्या ड्रायव्हरचे ऍडजस्ट प्रमाण करू शकताय. उन्हाचा कुठलाही त्रास होणार नाही. याबरोबर तुम्हाला पासिंग 1+2 चं पासिंग दिलेलं आहे. ड्रायव्हर +2 सीटचं पासिंग दिलेलं आहे. आणि ह्याच्यात उन्हाचा कुठलाही त्रास तुम्हाला होत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला आता हे जे स्टेअरिंग दिलेलं आहे टिल्ट अँड टेलिस्कोपिक स्टेअरिंग आहे. टिल्ट अँड टेलिस्कोपिक असल्यामुळं तुम्हाला ड्रायव्हरच्या उंचीप्रमाणे हे स्टेअरिंग ऍडजस्ट करता येणार आहे. वर खाली पुढं मागं हे ऍडजस्ट करता येणार आहे. एकदम स्टायलिश टाटाचं लुक्स असलेलं हे आहे स्टेअरिंग. तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. इझी गाडी तुम्ही चालवू शकताय. पुढचा व्ह्यू एकदम ड्रायव्हरला क्लिअर दिसतोय. साईडचा व्ह्यू आरशामुळे तुम्हाला एकदम क्लिअरिटी दिसते. त्याचबरोबर तुम्हाला डिजिटल मीटर दिसते, अनालॉग मीटर. यात तुम्हाला मायलेज डेपचं ह्यामध्ये तुम्हाला डिस्प्ले मध्ये बघा मायलेज दिसते, डेपची लेवल काय दिसते, डिझेल किती आहे दिसते. हे तुम्हाला सगळ्या, आणि इथं अलर्ट दिसते तुम्हाला. बॅटरी पार्किंग सेन्सर आहे, किंवा तुम्हाला इथं आता हे लागलेलं आहे, हे इंजिन चेक द इंजिन लाईट. हे तुम्हाला पूर्णपणे आता तुमच्या फ्लिटेज मध्ये सुद्धा हे तुम्हाला दिसू शकते. त्यामुळे तुमचा फायदा काय की तुम्ही इथनं सुद्धा, ते आता फोटो सिस्टीम आहे, फोटोने ऍडजस्ट करू शकता. ह्याला 2 हे आहेत, हेवी मोड आणि लाईट मोड. आरपी मोड गाडी जर चालवला तुम्ही तर तुम्हाला मायलेज चांगल्या पद्धतीने पडू शकतो. हा ब्रेक आहे, हँड ब्रेक, हेतून तुम्हाला ऑपरेट करू शकता. त्याचबरोबर हेल्थचा मीटर आहे. जर तुम्हाला कुठे काय हजार्ड वगैरे चढायच्या ठिकाणी, टेकडीच्या ठिकाणी काय प्रॉब्लेम आला तर हे बटन दाबलं तर तुम्हाला तिथं ज्यावेळेला गाडी बंद होते त्यावेळेला तुम्हाला तिथं कळलं जाते
मोबाईल मध्ये बाबा शेवटची गाडी कुठं पॉइंटला ही झाली. त्याचबरोबर तुम्हाला इथं एसीचं बटन दिलेलं आहे. एसी एकदम फुल चिल्ड एसी आहे आपला. पाठीमाग एकदम म्हणजे ड्रायव्हरला कम्फर्ट आहे. उन्हाळ्यात तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीचं. त्याबरोबर हे तुम्हाला साईड विंडो आहे, इंडिकेटर हे दिलेलं हँडल. त्यात तुम्हाला पाणी मारता येते असं स्प्रेनं. पाणी मारल्यामुळे तुमची काच एकदम इझी होईल. पण त्यावर हे इंडिकेटर तुम्हाला दिलेले आहेत, वर खाली राईट लेफ्ट हे दिलेलं आहे. पण तुम्हाला ह्याला क्रूज कंट्रोल सुद्धा आहे. क्रूज कंट्रोल तुम्ही वापरू शकता. क्रूज कंट्रोलचा फायदा काय आहे, तुम्ही ज्यावेळेला रस्त्यावरून गाडी चालवताय एकसारखं तुम्ही दमू शकत नाही. त्याचबरोबर हे तुम्हाला इंडिकेटर दिलेले आहेत साईडला लेफ्टला, म्हणजे कुठला इंडिकेटर लाईटला वळायचं असेल तर इकडचं दाबा, राईटला वळायचं इकडचं दाबा. परत इथं लाईट तुम्हाला दिले आहेत, लाईट पुढची DRL लाईट, तुम्ही पार्किंग हे सगळे तुम्ही ह्याच्यातून वापरू शकताय. इझी एकदम तुम्हाला सोय चांगली केलेली आहे. एसीचं तुम्हाला माहिती सांगली. ह्या गाडीचे गिअर सिस्टीम जे आहे ते पुढं 5 पाठीमागे रिव्हर्स 1. 5 गिअरमुळे तुमचा फायदा काय, की तुम्ही इझी गिअर टाकू शकताय. ज्यावेळेला तुम्हाला चढ लागतोय त्यावेळेला चढायला गाडी एकदम इझी मध्ये तुमची जाऊ शकते. ह्याला इंजिन जे आहे ते 4 SPCR इंजिन आहे. त्या इंजिनची ताकद जी आहे ती तुमची 100 हॉर्स पॉवर ते 125 हॉर्स पॉवर मध्ये ही गाडी चालते. त्यावेळेस 1600 NM टॉर्क तुमचा निर्माण करते. 500 NM टॉर्क यायला आहे, 1600 RPM ला ही गाडी चालते. 500 ते 700 500 तुमचा टॉर्क ह्याचा निर्माण होतो त्या गाडी चालते. ह्याला गिअरबॉक्स जो आहे ते 550 आहे. आणि तुमची केबल गिअर असल्यामुळे इझी शिफ्टिंग ड्रायव्हरला करते, कुठलाही त्रास होत नाही. म्हणजे त्याला तुम्हाला हात दुखणे वगैरे हा प्रकार होत नाही. हँडल वगैरे तुम्ही काच एकदम चांगल्या पद्धतीने वर खाली करू शकता. परत तुम्हाला ह्याला एसी असल्यामुळं पावसात वगैरे कुठलाही त्रास होणार नाही. फोग तुमची कुठलीही निर्माण होणार नाही. ही अशी चांगल्या पद्धतीची आपली जी 12-12 आहे, त्याला कंपनीनं मायलेज जे दिलेलं आहे साधारण 6 to 7च्या पुढे तुम्हाला मायलेज पडतो. शेवटी तुमच्या चालण्यावर मायलेज आहे. मायलेज जर तुमचा रस्ता चांगला असेल, हायवे असेल, तर तुम्हाला कदाचित 8-9 सुद्धा 9च्या पुढे सुद्धा अवरेज ह्याला जाऊ शकते. अशा चांगल्या पद्धतीची गाडी. ह्याला वॉरंटी तुम्हाला आहे 4 वर्ष 4 लाख किलोमीटर. कंपनीची वॉरंटी पूर्वी होती 3 वर्ष 3 लाख. आता ज्यावेळेला 12-12 आजूर आता आली हे मागच्या महिन्यापासून 4 वर्ष 4 लाख किलोमीटरची आयली बदली झालेली आहे. तुम्हाला 40,000ला आयली बदली आहे. 1 वर्ष 80,000ला हाफ बिल्शिंग आहे. त्याचं म्हणजे चांगला मेंटेन, म्हणजे गाडी एकदम तुम्हाला पैसे मिळवून देणारी गाडी आहे. आणि मार्केटमध्ये 7.5 रुंदी आणि ह्या ज्या तुम्हाला अवेलेबल दिल्या आहेत 17 फूट 20 फूट 22 फूट 24 फूट मध्ये कुठलीही गाडी तुम्हाला कुठे मिळणार नाही. पण टाटामध्ये तुम्हाला सगळ्या ब्रँडच्या गाड्या मिळणार ह्या टाईपच्या. ह्यामुळे तुमची कुठल्याही मालाच्या नुसार तुम्हाला ती गाडीची रिक्वायरमेंट करू शकता. आणि ही अशी आजोरा एकदम तणकट किफायतशीर आणि ह्यात तुम्हाला फायदा मिळणार आहे भरपूर. कारण हे जे ऑइल बदलीचं खरं इतर गाडीपेक्षा 6,000 रुपये कमी होणार आहे. आणि तुमची ऑइल बदली जी आहे ती वर्षातनं एकदा करायला लागणार. 40,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष. त्यामुळे तुमची बचत होणार आहे. आणि इतर गाडीपेक्षा 10 to 15% एक्स्ट्रा मायलेज तुम्हाला देणारी गाडी आहे. त्यावर परफॉर्मन्स चांगला आहे आणि इझी सर्व्हिस अवेलेबल आहे. टाटाचे 1500 प्लस सर्व्हिस सेंटर आहेत. प्रत्येक 50 किलोमीटरला तुम्हाला ह्याची सर्व्हिस मिळते. त्यामुळं सर्व्हिसचा देखभालचा खर्च एकदम कमी आहे. आणि तुम्हाला वॉरंटी सुद्धा आता कंपनीने वाढवली आहे. त्यामुळे तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीची गाडी आत्ताच्या सगळ्या ज्या प्रोडक्टमध्ये एकदम अत्यंत चांगल्या प्रकारची गाडी आजोरा हे म्हणजे आजोराचं नावामध्ये सगळं आहे, की ड्रायव्हरची कुठलीही ह्याच्यात तक्रार राहणार नाही. अशा पद्धतीची पूर्ण कंप्लीट ड्रायव्हर ह्याच्यातनं काढलेले आहे. अशा टाईपची गाडी तुम्ही घ्या. तुमचा फायदा 100% ह्याच्यात आहे. आणि ह्याच्यात तुम्हाला सर्व्हिस चांगली हमी मिळते. स्पेअर पार्ट एकदम मजबूत घातलेले आहेत. मेंटेनन्स खर्च कमी आहे. भविष्यात तुम्हाला ही गाडी जास्त मिळवून देणार. महिन्याला जरी समजा 1 किलोमीटरचा अवरेज जरी इतर गाडीपेक्षा जास्त पडलं तर तुमचा 2 ते 1.5 लाख ते 2 लाख रुपयाचा एक्स्ट्रा बेनिफिट आहे. तुम्ही लवकरात लवकर कर्ज फेडून दुसरी गाडी घेऊ शकता. या गाडीची एवढी तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि सर्व्हिस मध्ये चेतन मोटरमध्ये आज जवळजवळ आमचे स्वतःची सर्व्हिस पॉइंट सांगली, परत तुमचं वाघवाडी, इचलकरंजी, कोल्हापूर अशी जवळजवळ 40 किलोमीटर मध्ये आमची सर्व्हिस पॉइंट 4 स्वतःचे आहेत. आणि प्रत्येक 50 किलोमीटर टाटा सर्व्हिस सेंटर आहे. त्यामुळे सर्व्हिसची तर एकदम हानी. आणि टाटाचा टोल फ्री नंबर आहे. स्पेशल व्हेजिटेबलसाठी तर तुम्ही वापरणार असेल तर तुमची आमची सांगली ते मुंबई पर्यंत टाटा मोटर नवीन एक ह्याला टोल फ्री नंबर दिला आहे. ती 4 तासात गाडी तुमची रस्त्यावर येणार. ह्याची हमी सुद्धा टाटा मोटरनं जे फ्रूट आणि व्हेजिटेबल आहेत सांगली ते मुंबई करणार आहे ह्यासाठी स्पेशल सर्व्हिसची पॉइंट निवडलेली आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा, गाडी घ्या. तुम्हाला गाडीला ह्याला रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्यात चांगला, जास्तीत जास्त कर्ज देऊ, जास्तीत जास्त फायदा आणि किंमत सगळ्यापेक्षा कमी आहे. अशी गाडी तुम्ही बिंदास घ्या. आणि लवकरात लवकर तुम्ही चेतन मोटरला व्हिजिट करा.
टाटा मोटर आणि चेतन मोटरचं टायप आता लवकरात लवकर म्हणजे जोऱ्या प्रमाणात एकदम मजबूतीत आजोरा काढलेले आहे. त्यामुळे लवकरात लवकर आजोरा गाडी घ्या आणि तुमचा फायदा करून घ्या. या संधीचा फायदा घ्या. धन्यवाद. नमस्कार. नाही रेकॉर्डिंग झालं.